नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या ॲपमध्ये आपण शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश केलेला आहे. तुम्हाला हे ॲप आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तिथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करता येईल. हे झालं आपल्या ॲपविषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण मागचे 2 दिवस अशी अपेक्षा करत होतो की आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यानंतर एक छोटी तेजी आपल्याला अपेक्षित होती. अर्थात मी कायम सांगत होतो की ती तेजी झाल्यानंतर सुद्धा एक सेलिंग येणार आहे. पण ती तेजी आपल्याला झाली नाही आणि त्याचं कारण असं होतं की ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या लेव्हल मिळतात, तर त्या लेव्हलनुसार आपण विश्लेषण करत असतो. आता इथे 26,045 ही जी लेव्हल आहे, ही लेव्हल अशी होती की ह्या लेव्हलच्या जोपर्यंत वर असेल, तोपर्यंत आपल्याला एक छोटा बाउन्सची अपेक्षा होती. अर्थात तो काही बाउन्स आला नाही. आज काय झालं? आज थोडंसं गॅप डाउन ओपन झालं. ओपन झाल्यावर खाली गेलं, परत वर आलं, परत खाली आलं. असं करत-करत ज्यावेळेला 26,045 ही लेव्हल ब्रेक झाली, त्यानंतर मग मी आपला जो वेबिनार अटेंड करणाऱ्या सदस्यांचा ग्रुप आहे, त्याच्यावर मी टाकलं, की आता आपल्याला ही जी काही तेजीची आपण शॉर्ट टर्ममध्ये एक छोट्या तेजीची अपेक्षा करत होतो, ती आता तेजी बघायला मिळणार नाही. तर ही मंदीच कंटिन्यू होऊ शकते आणि या मंदीमध्ये जेव्हा-जेव्हा बाउन्स येईल, त्यानंतर पुन्हा सेलिंग होण्याची शक्यता आहे. तर तशा प्रकारे झालं. त्यानंतर आपल्याला ही जी टार्गेट्स होती खालच्या बाजूची, ही टार्गेट सुद्धा आली आणि अशी आपल्याला अपेक्षा होती, की ह्या एरियामध्ये कुठेतरी एक डब्ल्यू पॅटर्न ह्या एरियामध्ये किंवा मी सांगतानाच काय सांगितलं होतं, ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियाच्या खाली एक डब्ल्यू पॅटर्न बनून छोटीशी तेजी आपल्याला पुन्हा बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण खाली येताना खालची दोन्ही टार्गेट आलेली आहेत आणि आपण बघू शकता 25,904 ची लेव्हल दिली होती. म्हणजे इथे खाली आल्यापासून ह्या 904 च्या लेव्हलला किती रिस्पेक्ट केला हे आपण बघू शकता. कारण ही ॲस्ट्रोची लेव्हल होती आणि इथे एकदा ब्रेक करायचा प्रयत्न केला, परत वर आलं. म्हणजे जवळ-जवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 11 ते 12 म्हणजे आपण असं म्हणू शकतो जवळ-जवळ पावणे 3 ते 3 तास आपल्याला ह्या लेव्हलचा रिस्पेक्ट करताना बघायला मिळालं. याचं कारण असं होतं, की ह्या ठिकाणी सपोर्ट घेऊन एक बाउन्सची शक्यता होती. प्रयत्न पण झाला. तुम्ही इथे चेक करू शकता. तर प्रयत्न पण झाला. इथून खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं. मात्र हे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनला नाही, ब्रेकआउट आला नाही. आणि मी मागचे 2 दिवस तुम्हाला सातत्यानं सांगतोय, की डब्ल्यू पॅटर्नची जरी अपेक्षा असली, तरी जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू राहणार ही गोष्ट लक्षात ठेवायची. अर्थात इथे सुद्धा काय झालं डब्ल्यू पॅटर्न बनला नाही. एकाही ठिकाणी तुम्ही चेक करून दाखवू शकता, चेक करून बघू शकता, की कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनलेला नाही. बारीक-बारीक आपल्याला अशा प्रकारच्या मूव्हमेंट्स बघायला मिळाल्या. पण डब्ल्यू पॅटर्न बनून आपल्याला एक तेजी होईल अशी मूव्हमेंट आपल्याला अजूनपर्यंत बघायला मिळालेली नाही आणि म्हणून डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय तेजी करायची नाही, घाई करायची नाही. हे मी जे तुम्हाला मागचे 2 दिवस सांगतोय त्याचं आता आपल्याला फळ दिसायला सुरुवात झाली आहे. आता काय होतंय, आता मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सर्व टार्गेट्स आलेली आहेत. तर त्यामुळे इथे काय होऊ शकतं, इथे अपेक्षा अशी आहे, की इथे अर्थात काय मोठी टाइम फ्रेम आहे. त्याच्यामुळे त्यात सांगता येत नाही. कदाचित हे थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमसाठी
25,904 हे शेवटचं टार्गेट होतं. ह्याच्यानंतर काय होतं, 904 पासून आता बघितलं तर 875-76 च्या आसपास आहे. म्हणजे 25-30 पॉईंटचा फरक आहे. मोठ्या टार्गेटसाठी हे 25-30 पॉईंट म्हणजे काहीच नसतं. 50 पॉईंट पर्यंत सुद्धा किंवा कधी कधी 75 पॉईंट पर्यंत सुद्धा याच्यामध्ये फरक येतो आणि इथून खाली जाऊ शकतं. पण आता आपल्याला अपेक्षा अशी आहे की एक डब्ल्यू पॅटर्न बनवून एक छोटीशी तेजी होणं अपेक्षित आहे आणि त्या तेजीनंतर मग पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळणार आहे. हे मी तुम्हाला मागचे 2 दिवस सांगतोय. तर त्या प्रकारची मुवमेंट आता बघायला मिळेल. 26,045 तुटल्यामुळे आणखीन थोडं सेलिंगला जागा तयार झाली आणि डब्ल्यू पॅटर्न बनलेलाच नव्हता, त्यामुळे सेलिंग तर ऑन होतच आणि त्यामध्ये काय झालं, खालची पण आणखीन 2 टार्गेट सुद्धा आपल्याला आलेली आहेत. आता जेव्हा कधी एक बाउन्स येईल आणि पुन्हा सेलिंग येईल, त्यानंतर हे सगळं सेलिंग आपलं थांबू शकतं असं वाटतंय. तोपर्यंत हे सेलिंग थांबणार नाही आता. कारण आता सेल ऑन राईज झालेलं आहे. 26,045 च्या खाली आल्यावर तर मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा सेल ऑन राईज झाले. आतापर्यंत काय होतं, मोठ्या टाइम फ्रेमवर बाय ऑन डिप्स होतं. त्यामुळे आपल्याला अपेक्षा होती की इथेच कुठेतरी बनेल. पण ती आता लेवल मोडली आहे. तर त्यामुळे खाली आलेल्या पद्धतीनुसार आपल्याला पुढचा विचार आता करावा लागणार आहे. तर हे झालं उद्या. आज काय झालं आणि निफ्टी फिफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं हे आपण समजून घेतलं. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी साइडवेजच मुवमेंट आपल्याला दिसते, पण हळूहळू हळूहळू खाली जाताना दिसते. आता आज जर बघितलं तर ही महत्वाची लेवल होती. मागचे 2 दिवस काय होत होतं, ही लेवल तुटत नव्हती. त्यामुळे आपल्याला अपेक्षा होती की डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल. पण इथे काय झालंय, आता आज बघितलं तर 59,700 ही लेवल तुटलेली आहे. एकदा तुटली, त्यानंतर बघितलं तर आपल्याला एक छोटंसं हे सुद्धा आली, तेजी सुद्धा बघायला मिळाली. मात्र ह्या तेजीनंतर पुन्हा एकदा सेलिंग आलं आणि पुन्हा 59,700 ची लेवल आपल्याला खालच्या बाजूनं तुटलेली दिसते. आता जर जोपर्यंत 59,700 च्या खाली बँक निफ्टीची किंमत राहणार, तोपर्यंत खाली जात असताना आपल्याला 59,535 चं टार्गेट आहे किंवा त्याच्याही खाली जायला लागलं तर 59,325 चं टार्गेट आहे. ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि ह्या लेवलच्या खाली काय होईल, ह्या लेवलच्या खाली मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा सेल ऑन राईज होईल. म्हणजे थोडंसं खाली आलं, परत वर जायला जरी लागलं, तरी परत खाली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची मूव्हमेंट आता आपल्याला बघायला मिळेल. जोपर्यंत पुढची सूचना किंवा मी पुढे तुम्हाला सांगत नाही, की आता हे सेल ऑन राईज आता होणार नाही. बाय ऑन डिप्स होईल, तोपर्यंत हे आता काय होत राहणार आहे, सेलिंग कंटिन्यू राहू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे आणि आणखीन थोडं खाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा किंमत येऊ शकते. अर्थात एक रेअर चान्स असा आहे की थोडा वेळ खाली राहिलं आणि जर समजा इथूनच आपल्याला पुन्हा वर जायला लागलं, 59,700 च्या वर टिकायला लागलं, तर मग इथे आपल्याला एक मोठ्या टाइम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि या मोठ्या टाइम फ्रेमवर जो डब्ल्यू पॅटर्न बनेल, त्यातनं आपल्याला एक चांगली तेजी होताना बघायला मिळू शकते. तर ती एक आपल्याला रेअर शक्यता ह्याच्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल. तर ही आपल्याला गोष्ट आता लक्षात आली असेल. तर आता आपण काय करूया, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या या विश्लेषणानंतर आपण आता पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या एका नवीन फॅसिलिटी विषयी माहिती सांगायची आहे आणि ती फॅसिलिटी आहे आपल्या चॅनलची मेंबरशिप. जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल, तर आता तुम्ही घेऊ शकता. आपल्या चॅनलवर जॉईन बटन उपलब्ध झालेलं आहे. सबस्क्राईब बटनच्या शेजारीच जॉईन बटन असतं. या जॉईन बटनला तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण ह्याच्यामध्ये 4 प्रकारची मेंबरशिप केलेली आहे. पहिला लेवल आहे ही ब्रॉन्झ लेवल आहे, दुसरी लेवल आहे ही सिल्वर लेवल आहे, तिसरी लेवल आहे ही गोल्ड लेवल आहे आणि चौथी लेवल आहे ही प्लॅटिनम लेवल आहे. तुम्हाला ज्या पद्धतीची घ्यायची आहे त्या पद्धतीची घेऊ शकता. जास्तीत जास्त सदस्यांनी गोल्ड आणि प्लॅटिनम पद्धतीची मेंबरशिप घेतलेली आहे. प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटी मिळेल हे त्या बटनवर क्लिक केल्यानंतरच लक्षात येऊ शकेल. तुम्हाला माझ्याकडून अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून विचारू शकता. तिथे मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकेन. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर आलोय. सेन्सेक्सचं आपण चार्ट बघूया. सेन्सेक्समध्ये एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला काय बघायला मिळालं,
इथे पहिल्याच ह्याच्यात आपल्याला एक शूटिंग स्टार बघायला मिळाला. मात्र त्याचं ब्रेकआउट लगेच झालं नाही. थोडंसं झालं, पण लगेच त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे होतं, ते लगेच आलं नाही. तर त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि इथे आपल्याला एम पॅटर्न सुद्धा बघायला मिळाला. तर त्यामुळे काय झालं, आणखीन एक सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळालं. आज नॉन स्टॉप सेन्सेक्समध्ये सुद्धा सेलिंग आलेलं आहे. जसं निफ्टीमध्ये चाललंय तसंच आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळतंय. आज मुद्दाम मी काय केलंय, सेन्सेक्समध्ये तुम्हाला कुठलीही लेव्हल दाखवत नाहीये. सेन्सेक्समध्ये सुद्धा आता आणखीन थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर जर एक बाउन्स झाला आणि इथे एक छोट्या टाइम फ्रेममध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला, तर आपल्याला एक छोटीशी तेजी देखील बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता सेन्सेक्समध्ये सुद्धा दिसतंय. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समधलं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.